असं कसं होईल? काय झालं, नाही सापडत आहे का? 20 मार्चला जेवढी लग्न झाली त्या सगळ्यांची नोंद इथे आहे. फक्त ओंकार आणि अंजलीचंच नाव नाहीये. मग दुसऱ्या रजिस्टरमध्ये असण्याची काही शक्यता? जी बात नाही, सगळ्या नोंदी इथेच असतात. आणि जर इथे नाव नसेल तर हे सर्टिफिकेट खोटं आहे, हो ना? असं दिसतंय. वाटलंच मला. भाऊजी मी काय सांगू तुम्हाला, या सर्टिफिकेटमुळे इतका मनस्ताप झालाय ना देवांशना. पण आता एक कळायला पाहिजे की हे सर्टिफिकेट कोणी आणि का केलंय ते. माझा तर विश्वासच बसत नाही की माझ्याच ऑफिसमध्ये माझ्या नाकाखाली हे सगळे प्रकार घडतायत. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे हे. भाऊजी कसं कळणार आपल्याला की हे सर्टिफिकेट कोणी बनवलंय ते? ते आगलावे दिवसाला 100 मॅरेज सर्टिफिकेट साईन करतात. त्यांना काय विचारायला गेलं तर ते सरळ हात वर करतील. मग काय करता येईल आता? एक आयडिया आहे. आपल्या इथे CCTV आहेत. आपण जर त्या मॅरेज सर्टिफिकेटवरच्या तारखेचं CCTV फुटेज चेक केलं तर त्या दिवशी नेमकं काय काय घडलं हे आपल्याला दिसून येईल. मला फक्त 2 मिनिट द्या बहिणी. चालेल. सापडतंय? सापडला. सापडलं? हे घ्या मॅडम. आहे ना एकदम हुबेहूब ओंकार आणि अंजली जहागीरदारचं लग्नाचं सर्टिफिकेट. असं चोख काम केलंय ना, कुणाला डाऊट पण यायचा नाही. एकदम परफेक्ट ॲज इट इज. व्हेरी गुड, गुड जॉब. थँक्यू. याची काय गरज होती पण ठीक आहे. या तर भैरवी मॅडम आहेत. तुमच्या कुटुंबाची खूप मोठी फसवणूक झाली आहे. भैरवी मॅडम असं करतील माझा विश्वासच बसत नाहीये. आय एम रिअली सॉरी. आणि भाऊजी तुम्ही का माफी मागताय? खरं तर ज्यांनी गुन्हा केला त्यांनी माफी मागायला हवी. माझी ना तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही प्लीज ही गोष्ट देवांशना नका कळू देऊ. अहो असं कसं म्हणताय? तो त्यांना आई मानतो, त्याला तर आधी कळायला नाही पाहिजे. म्हणूनच आधीच सध्या ते खूप त्रासात आहेत. त्यात जर त्यांना कळलं की त्यांच्या आईने एवढं मोठं कारस्थान केलं तर त्यांना विश्वास बसणार नाही, खूप मोठा धक्का बसेल. योग्य वेळ आली की मी त्यांना सांगेल. सध्या तरी नको सांगायला, हां प्लीज. ठीक आहे बन्नी, तुम्हाला जे बरोबर वाटेल ते करा. आणि काही मदत लागली तर कळवा मला. भाऊजी आधीच खूप मोठी मदत होती तुमची मला. आता फक्त नाही आणखी एक मदत हवी आहे मला. बोला ना. हे CCTV फुटेज मला मिळू शकतं का? येस ऑफकोर्स, मी तुम्हाला फोनवर पाठवतो ना. चालेल. थँक्यू भाऊजी. थँक्यूचं काय बहिणी, मी तर फक्त माझं कर्तव्य पार पाडलं, अजून काय. चालेल, मी निघते. आणि हो, देवाला विचारतो तो म्हणून सांगा. नक्की नक्की सांगते. सई देवांश जहागीरदार. खरं तर सून टू बी एक्स मिसेस जहागीरदार. स्वतःच्या सो कॉल्ड प्रेमावर खूप विश्वास आहे ना तुला. बघावं तेव्हा प्रेमाबद्दल भाषण देत फिरत असतेस. आता यापुढे ना कुठल्याही प्रकारचं भाषण द्यायच्या लायकीची उरणार नाही. कारण मी डावच असा खेळते की तुला नाक घासत माझ्याकडे यावंच लागेल. काय करावं काहीच कळेनासं झालंय. काय मिळतं भैरवी मॅडमना असं वागून? दरवेळी मी त्यांना देवांशच्या नजरेतून पडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करते, पण दरवेळी त्या कपटीपणाची नवीन पायरी गाठत जातात. त्यांच्या अशा वागण्याचा त्यांच्या मुलाला त्रास होतोय हे पण कळत नाहीये का त्यांना?
दरवाजाला कुलूप नाही. देवांश आले वाटतं. स्वतःच्या आगाऊपणाचे परिणाम. आता तरी शहाणी होऊन देवांशच्या आयुष्यातून निघून जा. नाहीतर आज फक्त तुझं घर अस्ताव्यस्त केलंय, उद्या तुझ्या आयुष्याचं वाटोळ करेल. काय अवस्था केली आहे माझ्या घराची. एकीकडे फुलाची काळजी असं दाखवायचं आणि दुसरीकडे त्यांना त्रासही द्यायचा. का कळत नाहीये त्यांना. तुला वॉर्न करायला आले. शेवटचे 24 तास देते तुला. स्वतःच्या जीवाला इतकं हलक्यात घेऊ नकोस. नाही गेले मी देवांशच्या आयुष्यातून निघून तर काय करणार आहात तुम्ही. तुला त्याच्या आयुष्यातून कपड्यावरच्या डागासारखं कायमचं पुसून टाकेन. सई सई हे सगळं काय देवांश, हा आपलं घर. हे सगळं काय कोणी केलं हे सगळं. काय अवस्था झाली आपल्या घराची. तुम्ही रडू नका, तुम्ही रडू नका. तुम्ही ठीक आहात ना. हा यू ओके. तुम्ही बघा ना आपल्या घराची काय अवस्था केलीये. किती छान सजवलं होतं आपलं घर आपण. या घराचा प्रत्येक कानाकोना आपलं केलं होतं. त्या लोकांनी फक्त घर अस्ताव्यस्त नाही केलंय, आपल्या स्वप्नांचा चोरडा केलाय त्यांनी. मला नाही बघवत आहे सगळं. सई 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 तुम्ही आधी शांत व्हा प्लीज, शांत व्हा. तुम्ही चला तिकडे तिकडे चला. या, शांत व्हा प्लीज, शांत व्हा प्लीज प्लीज. बसा इथे, बसा इथे. सई काम डाऊन. सई प्लीज शांत व्हा. सई असं कोणीतरी येईल आणि आपले स्वप्नही राहून जाईल का. इतकं सोपं आहे का ते. आणि आपण इतके कुचकामी नाही आहोत की एवढ्याला घाबरून जाऊ आणि खचून जाऊ. आपण अजिबात नाही. सई आपण एकत्र आहोत ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. आणि सी आपण आहोत एकत्र. मी आहे तुमच्याजवळ. मग का घाबरायचं आहे तुम्हाला. काम डाऊन. फक्त एक कळत नाही सगळं कोणी केलंय आणि का केलंय. सई तुम्हाला माहिती आहे का हे सगळं कोणी केलंय. आय मीन तुम्ही बघितलं का कोणाला. हे सगळं असंच होतं. नाही माहिती कोणी केलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पण थँक गॉड तुम्ही तेव्हा घरी नव्हतात. नाहीतर जे कोणी केले तेव्हा तेव्हा तुम्ही इथे असतात तर तुमच्यासोबत काही बरं वाईट केलं असतं तर. नाही नाही थँक गॉड. देवांश, किती मनापासून आपण हे घर लावलं होतं. त्यांनी सगळं आपलं घर अस्ताव्यस्त करून टाकलंय. पण ठीक आहे ना. ठीक आहे आपण परत लावू शकतो ना हे सगळं सामान. सर्वात महत्वाचं काय तुम्ही सेफ आहात राईट. हे जास्त महत्वाचं आहे. काम डाऊन. रघु काकूंना माहिती असेल काय सगळं कोणी केलं. त्यांना कसं माहित असेल. ते अंगणवाडीत जातात ना. त्या नसतात ना घरी. पण आपण जरा सिरियसली घ्यायला हवं.
आपण एक काम करू, चला आपण पोलीसमध्ये कंप्लेंट करूया या सगळ्याची. चला, चला, चला. पोलिसात नको. काय नको? अरे कोणीतरी चोरी करायचा प्रयत्न केला आपल्या घरी, ऑफकोर्स आपण रिपोर्ट करायलाच हवी ना. हो पण काही चोरीला गेलंच नाहीये ना. तुम्हाला कसं माहिती? आपल्या घरात काही चोरण्यासारखं होतं का? आत्ता नव्हतं, पण इथून पुढे जर असं काय झालं तर, आणि तेव्हा आपल्या घरी काय असलं तर, या गोष्टीची कंप्लेंट आपण करायलाच हवी. प्लीज चला. नाही पण काय गरज आहे? नाही गेलं ना काही चोरीला, मग कशाला पोलिसात जायचं तेव्हा? आधीच आपल्या डोक्याला ताप कमी, काय एवढे सगळे प्रश्न आपल्या पुढे उभेत. नको प्लीज, आणखी त्रास. ठीक आहे, शांत व्हा. नाही जाऊयात. ओके फाईन, नाही जाऊया. आणि असंही तुम्ही म्हणाल होतात ना मगाशी की आपण हे सगळं परत आवरू शकतो. आवरूयात आपण. ओके रिलॅक्स, शांत व्हा प्लीज. मी बसा, मी आवरतो. Chips? No thanks. गॉड, अजून कॉल कसा नाही आला यांचा? किती लेझी लोक आहेत ही. ऑडिशनच्या वेळी तर बोलत होते एकदम परफेक्ट आहे ऑडिशन, रोल माझाच आहे, मी हिरोईन अँड ऑल. मग अजून कॉल बॅक का नाही करत आहेत यार? त्याच दिवशी कॉन्ट्रॅक्ट साईन केला असता ना तर एवढं टेन्शन आलंच नसतं मला. कधी येणार यांचा कॉल? अगं अंजली, नखं खाण्यापेक्षा चिप्स खा ना. रिया, तुला सांगितलं ना नको मला चिप्स, तू खा. ओके. एक मिनिट, मी का वेट करते? मीच करू शकते ना कॉल. येस, मीच कॉल करते. असंही हिरोईनचा रोल तर माझाच आहे ना. व्हॉट द हेल? हा नंबर अस्तित्वात नाही असं? याच नंबरवरून कॉल आला होता ना मला. अगं अंजली, फोनवर का राग करतेस? माझा फोन आहे ना, मी काहीही करेन ना माझ्या फोन सोबत. तू नको सांगूस, माइंड युअर बिझनेस. अगं मग इथे कशाला फेकलास? खालती टाकायचंस ना, फुटला तरी असता. रिया, माझा मूड ना आधीच खराब आहे, सो प्लीज प्लीज प्लीज. मूर्ख मुलगी हिरोईन बनायला निघाली होती, पण लवकरच विलन बनून घरातून आऊट व्हावं लागणार आहे. झालं सगळं लावून. सई, एकदा चेक करून घ्या सगळं सामान लिहून. घर आवरलं असलं तरी ज्यांनी ते उद्ध्वस्त केलं होतं त्यांच्या खुणा अजूनही दिसत आहेत मला. भयंकर आहे हे सगळं.
सई काय झालंय? अहो बघा ना, आता झालंय ना सगळं आधीसारखं. मग कसला विचार करताय? सई हसा ना प्लीज. अहो सगळं ठीक झालंय, प्लीज हसा प्लीज. वाव वाव, व्हेरी जेन्युअन, व्हेरी जेन्युअन. काय चाललंय? जरा स्माइल करायला सांगितलं ते पण होत नाही तुमच्याकडे. बरं सोडा, मला सांगा काय खायचं? भूक लागली. तांदूळ निवडून झाले, मी खिचडी लावते. ओ खिचडी करताय? द्या, मम्मी करतो ना. मी करते ना. अहो करतो मी खिचडी. खिचडीच तर आहे, द्या इकडे. ऐका, तुम्ही आधीच दमून आला तर तुम्हाला हे कामही करावं लागलं. तुम्ही जरा वेळ आराम करा, मी करते. सई करतो मी खिचडी, काय प्रॉब्लेम आहे? हा एक मिनिट, तुम्हाला असं वाटतंय का मला खिचडी जमणार नाही? ते हा असंच वाटतंय ना, राईट? नाही, असं काही नाहीये. हो पण तुम्ही विसरलात का? मला खिचडी बनवायला तुम्ही शिकवलंय. आठवतंय आपण फिरायला गेलो होतो तेव्हा? काम करूया आपण, खिचडी बनवूया. ठीक आहे? आपण कोण? आपण नाही, फक्त मी बनवणार आहे जे काय बनवणार. तुम्ही करा. आठवतंय का? आठवतंय. परफेक्ट. देव चला द्या इकडे. पण देवा, ओके ना. एनिवे तुम्हाला ते तुमच्या मुलांचं ते होमवर्क पण चेक करायचं आहे ना. तुम्ही होमवर्क चेक करा, मी खिचडीच्या मागे लागतो. आणि ट्रस्ट मी, आज अशी खिचडी बनवणार ना, अशी की तुम्ही तुमचे बोटं चाटत राहा. तुम्हाला माहिती नाहीये, तुम्ही खूप लकी आहात. लकी कसं का? असं काय म्हणजे? आज शेफ देवांश जहागीरदार तुमच्यासाठी खिचडी बनवणार आहे. आणि अशी खिचडी म्हणजे त्या जगात आतापर्यंत जितक्याही टाईपच्या खिचड्या बनल्या असेल ना, त्या सगळ्यांचा रेकॉर्ड मोडणार आहे मी. तुम्ही बघा, अशी खिचडी बनवणार ना, अशी म्हणजे बस 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 बस. आपल्याला शब्दांची नाही, डाळ तांदळाची खिचडी खायची. करेक्ट आहे. मी लागतो गावाला. ओके. अरे कोणाला भूक नाही लागली का? अजून का नाही आले खाली? दादा, बहिणी, रिया, उमी, लवकर खाली या. काय झालं ताई? त्या घाईनी सगळ्यांना बोलवलं तुम्ही? अगं काही टेन्शन घेऊ नकोस. आज की नाही सेलिब्रेट करायचा दिवस आहे. हे बघ काय काय आणलंय मी. वेलकम टू द फीस्ट. हे सगळं तुम्ही बाहेरनं मागवलं? अहो ताई, मला सांगायचं ना, मी पटकन बनवलं असतं सगळं घरी. वहिनी, आजचा एक दिवस कुकिंग मोड मधून बाहेर ये. आयतं खायला मिळतंय, खा ना. बघ किती टेस्टी जेवण आणलंय मी. का आज काही स्पेशल आहे का? स्पेशल तर आहे, आणि काय ओकेजन आहे ते सुद्धा सांगते मी. ऍक्च्युली बरेच दिवस माझं एक काम रखडलेलं होतं आणि ते इतक्या दिवसानंतर पूर्ण झालंय. त्यासाठी ही पार्टी. अरे वा, अभिनंदन ताई. थँक्यू. सई चला, रेडी आहे खिचडी. चला. देवांश, तुम्ही सुरू करा ना. मला ना फक्त ह्या 3 वह्या चेक करायच्या राहिल्यात, त्या झाल्या की मी पण येते. हो, मी काय एकटं बसायचंय का? काही काय बोलता तुम्ही? चला या लवकर इकडे. बरं, फक्त 5 मिनिटं 5 झालं. मिनिटं वगैरे काही नाही, हे सगळं ठेवा. हे सगळं नंतर करूया ऐका ना, आपण. थोडंसं तुम्ही काम ऐका राहिलंय. माझं. चला या इकडे, बसा इथे. तुम्ही पण ना, किती वेळ बसा लागला? इथे. बसा. ही वेळ लागू दे. आधी जेवायचं. काम वगैरे काय नंतर ते सुरूच असतं. आणि सई, हे असं सेम जर मी केलं असतं ना, तर मला किती ऐकवलं असतं तुम्ही. चला ट्राय करा आणि सांगा कशी झाली आहे ते. छानच झाली असणार आहे. वास तर छान येतोय. केलीये कोणी? शेफ देवांश जहागीरदारने. आणि रेसिपी कोणाची आहे? मिसेस देवांश जहागीरदारची. फेल जाऊ शकत नाही खिचडी, पॉसिबलच नाहीये. चला ट्राय करा. माय गॉड. काय झालं? भाजलं? कशाला एवढं गरम गरम खायचं बरं? नाही भाजलं नाही. आउटस्टँडिंग, अमेझिंग खिचडी झाली आहे. मी म्हणालो होतो ना तुम्हाला, जगातली भारी खिचडी बनवणार आहे मी. काय खिचडी झाली आहे सई. खरंच एवढी छान झाली आहे? येस येस, प्लीज लगेच ट्राय करा. चला करा. काय पण हे लिहिलं, आजचा दिवसच असा आहे, सारखं काही ना काहीतरी घडतंय. थांब, फक्त लाईटच गेली आहे ना. सो एवढा काही नाही झालं. नाही म्हणजे आज सारखं काही ना काही घडतंय ना, आणि मी विसरायचा प्रयत्न करते पण माझ्या डोक्यातून जातच नाहीये काही. काय झालंय? आणखी काही घडलंय का? नाही म्हणजे
ते आज आपल्या घराचं नुकसान केलं ना, तेही नाही जाते डोक्यातून. काय ओव्हरथिंक, हे जे काही घडलंय ते डेंजरसच आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही घाबरला, कळतंय मला. पण मी आहे ना तुमच्या बरोबर, का टेन्शन घेतो? हा, नका काळजी करू. आणि मला तुम्ही फक्त एक 5 मिनिटं द्या. मी बघा तुमचा मूड किती मस्त आहे. असं काय? 5 मिनिटं फक्त. ओके, चला. फक्त त्यासाठी तिकडे बसायला नाही. चला चला चला, इथे बसा शांतपणे आणि डोळे बंद करा. डोळे बंद करा. अरे बघत काय बसलात, चला जेवायला बसा. मुंबईच्या सगळ्यात एलिट हॉटेलमधून एक्सक्लुझिव्ह मेनू आणलाय मी. या या, बसा बसा. वा वा, चला मुलांनो बसा, जेवून घ्या पटपट. वहिनी, हे फक्त मुलांसाठी नाहीये, आपल्या सगळ्यांसाठी आहे. ये तू पण बस. हो ताई, सॉरी, पण आज नेमका माझा उपवास आहे, नाही तर खाल्लंच असतं मी. तुम्ही जेवा ना. ओ ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही खाल्लं तरी माझं पोट आपोआप भरलं असं समजा. बरं, दादा कुठे? अहो, त्यांचं जरा डोकं दुखत होतं ना आज, म्हणून मी त्यांना लवकर खायला दिलं आणि म्हटलं पडा जरा, झोपलेत आतमध्ये. अच्छा, झालं त्याचं जेवण? चला मग सुरुवात करा तुम्ही. ताई, मी जरा त्यांच्याकडे बघते. हा, आले. अमी, रिया, बसा, तुम्ही तरी खाऊन घ्या. आत्या, अंजली पण आहे ना, सो ती पण खाऊ शकेल. हा, या बसा. ऍक्च्युली सॉरी मॅम, बट आम्हाला नाही जमणार. काय नाही, हे पार्टी आपल्याला नाही जमणार ना. ऍक्च्युली काय आहे ना मॅम, काल माझी ऑडिशन होती ना, सो आज त्यांचा कॉल बॅक येणार होता, तो नाही आला, त्यामुळे माझा मूड जरा ऑफ आहे. म्हणून ओंकार मला माझ्या फेवरेट पिझ्झा प्लेसवर पिझ्झा खाण्यासाठी घेऊन चाललाय. हो ना ओंकार? हो हो. हो. सो यू एन्जॉय. आम्ही येतो. चल. रिया, तुझा पण काही प्लॅन असेलच ना, बाहेर जायचं वगैरे? आय एम सो सॉरी आत्या, ॲक्च्युली माझ्या ना फ्रेंडचा बर्थडे आहे ग, आणि मीच सगळं प्लॅनिंग केलं आहे ना, मग मला तर जावंच लागेल. आणि जाताना मला केक पण घेऊन जायचं आहे. आय एम सो सॉरी. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. आत्या, तुला राग नाही आलाय ना? आत्या, मी काय म्हणते, आपण ना असं सगळं प्रॉपर प्लॅन करूया नेक्स्ट वीक परत, चालेल? हो हो, मला जावं लागेल. येते हा.